नमस्कार. आज मी मावशीसोबत रत्नागिरीत गेली होती. तिची भाऊबीज करायची राहिली होती ना म्हणून. पण मला तर खास म्हणजे मच्छी आणायला जायचं होतं, म्हणून मी तिच्यासोबत भाऊबीजच्या खरेदीसाठी गेली आणि मच्छी आणायला पण. आणि आता आमच्याकडे एकादशीची यात्रा असणार रत्नागिरीमध्ये असते. तुळशीच्या लग्नाच्या आदल्या दिवशी असते, पण आता तुळशीचं लग्न आणि यात्रा एकच दिवशी आहे, रविवारी 2 तारखेला. त्याचीच ही तयारी चालू आहे. मावशीची शॉपिंग झाली, मग आम्ही मच्छी मार्केटला आलो. म्हणजे एवढी स्वस्त भेटत नाही जेटी एवढी, पण नॉर्मली रेट असतो कमी जास्त. पण एका टायमिंगची सोय झाली बस झाली ना, अजून काय पाहिजे आपल्याला. मग आम्ही आतमध्ये निघालो मच्छी बघायला, कोणती कोणती आली ती. हा खेकडा केवढा? किती रुपयाचा काकी? किती? 2000. कुर्ली 2,000 रुपये होय. 5-6 कुर्ल्या. मग 1500 आल्या त्या काक्या. मग कुर्लीच नको. दोडी 200ला 3 होती, म्हणजे एक 65 रुपयाला तरी पडला असेल. एवढी महाग आहे मच्छी मार्केटला आता. दोडी म्हणजे ढोमी मासा. इथं बारीक छोटे बारीक चिंगलं होतं आणि तो सुद्धा 50ला वाटा होता. तिकडे समोर फक्त सुकी मच्छी असते, म्हणजे कोलीन, कार, बोंबील अशी. कुठचा सौंदाला मावशी? चांगला लागतो. 100 रुपयाचा ना काकी? नका ते तुकडं पाडा. 3 नको काकी, 2 बस झाले. करा. आणि हा काय, हे काय तो कसा? ही कालूची मास्टर होती, म्हणजे एकाला पण पुरणार नाही एवढी कमीची होती. आणि ती सुद्धा 100 रुपयाची एक पिशवी होती. ही एवढीशी चिंगला 1000 रुपयाची होती आणि ही चिंगलं 600 रुपयाची. आज म्हणायला गेलात ना, तर आजचं मच्छी मार्केट खूप महाग होतं. एवढं तरी मार्केट महाग नसतं कधी. ह्या पावसामुळे आणि हे चक्रवादळी येणार आहे ना, काय ते बोलतात सेंतन काय म्हणतात, त्याच्यामुळे असेल. ते नशीब मावशी मुली तरी मला तर सौंदाला 100 रुपयाला तरी 5-6 भेटले नाही. तर मी एकटी आली असते ना, तर मला वाटतं लुटलानीच असतं आज मच्छीवाल्याने. बाहेर पडायला तसे भरपूर असते, पण आम्ही इथून निघाले. आता मच्छी मार्केट आहे म्हटलं तर मच्छी तर वाजता येतच होता, पण त्यात का नाही, कारण मला मच्छी खूप आवडते. मी खूप मच्छी खाते, चिंगलं तर खूपच खाते. आय एम मच्छी प्रेमी. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. बाय.